बदलापूर येथे 2 चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा पाठपुरावा करणाऱ्या महिला पत्रकारास अश्लील शब्दात समज देऊन अपमानास्पद वागणूक करणारे अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांचा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं आहे। या वर्तनाबद्दल वामन म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचं निवेदन ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी संदीप माने यांना सादर करण्यात आलं। बदलापूर येथील शाळेत 2 चिमुकल्यांवर घडलेल्या अत्याचारांच्या प्रकरणात पत्रकार या नात्याने तेथील स्थानिक पत्रकार मोहिनी जाधव या पाठपुरावा करत होत्या। त्यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते व अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी लज्जा उत्पन्न होईल अशी अश्लील भाषेत पत्रकार जाधव यांच्याशी संभाषण केलंय। या वर्तनाबद्दल म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास पोलीस यंत्रणा टाळाटाळ करते। त्या पार्श्वभूमीवर म्हात्रे यांच्या वर्तनाचा व वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले। यावेळी पत्रकारांनी म्हात्रे यांच्या निषेधाच्या घोषणा देत पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे। या आंदोलनात ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, सरचिटणीस निलेश पानमन, कार्याध्यक्ष विकास काटे, उपाध्यक्ष दीपक शेलार, दिलीप शिंदे, खजिनदार विभव भिरवटकर, हेमलता वाडकर, प्रज्ञा म्हात्रे, सारिका साळुंखे, जयश्री शेट्टी, अनघा सुर्वे, श्रद्धा कांदळकर, नम्रता सूर्यवंशी, संपदा शिंदे, वंशिका छाचे, राहुल क्षीरसागर, गणेश पारकर, धनेश पाटील, वीरेंद्र मिश्रा, गजानन हरिमकर, दीपक कुरकुंडे आदी पत्रकार बांधव भगिनी सहभागी झाल्या होत्या। काल बदलापूर येथे ज्या 2 चिमुरड्यावरती अत्याचार झाला होता त्याचे वृत्त संकलन करणारी आमची महिला पत्रकार आहे। त्या महिला पत्रकार आहे तिच्या विरोधात अशब्द भाषेमध्ये तेथील माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी भाष्य केलेलं आहे। त्याचा निषेध करण्याकरता आज आमच्या ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातर्फे हे निषेध आंदोलन करण्यात येत आहे। वामन म्हात्रे ही प्रवृत्ती आहे, ही विकृत वृत्ती आहे। अशा विकृत वृत्तींना ठेचण्याकरता अशा विकृत वृत्तीच्या विरोधामध्ये लोकांनी जागृत व्हावं। पत्रकार तर जागृत आहेत, त्यांनी जागृत व्हावं आणि राज्य सरकारने देखील जागृत व्हावं, पोलिसांनी जागृत होऊन त्यावरती कारवाई करावी, त्यावरती गुन्हा दाखल करावा, त्यांना अटक करावं ह्या मागणीकरता आम्ही हे आंदोलन करत आहोत। तरी त्या ह्यांनी राज्य शासनाने त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि आमच्या ज्या महिला भगिनीला न्याय द्यावा। बदलापूरमध्ये 4 वर्षांच्या मुलींवर ज्यांना आपलं शरीर म्हणजे काय कळत नाही अशा निरागस बालिकांवर जो अत्याचार झालेला आहे ती अत्यंत निषेधार्ह घटना आहे आणि स्थानिक पोलिसांनी या अत्याचाराविरोधात त्या पालकांना तर न्याय दिलाच नाही, त्यांना रखडवून ठेवलं, त्यांना तिष्ठत ठेवलं न्याय देण्यासाठी। त्याच्यामुळे बदलापूरमध्ये काल जो जनक्षोभ बघितला त्याची ही प्रचिती होती आणि या सगळ्या घटनेचं आणि या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या एका महिला पत्रकाराला त्या संबंधित संस्थेच्या चालकांनी अत्यंत अश्लील आणि अवमानास्पद असं वक्तव्य केलेलं आहे। या सगळ्या घटनेचा एक ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ या नात्याने मी निषेध करते आणि समस्त महिला पत्रकार आणि आपले सगळे पुरुष सहकारी मोहिनी जाधव यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांना या घटनेचा वामन म्हात्रेंवर कारवाई होईपर्यंत आम्ही या सगळ्या घटनेचा पाठपुरावा करणार आहोत। पोलीस राजकीय दबावाखाली आहेत, कारण 2 चिमुकल्या मुलींवरती अत्याचार झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवायला 11 तास घेतले। त्याचा भडका हे काल बदलापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। हे आंदोलन सुरू असतानाच सकाळची बदलापूरची स्थानिक प्रतिनिधी आहे मोहिनी जाधव, तिला तिकडचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अर्वाच्य भाषेमध्ये तिचा विनयभंग केलेला आहे। त्यानंतर आम्ही लगेचच पोलीस ठाण्यामध्ये गेलो तक्रार नोंदवण्यासाठी, पण पोलीस तक्रार नोंदवण्यासाठी तयार नव्हते। खूप तिकडे आम्ही ठिय्या केल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली, पण अजूनही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही। काल रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही तिकडचे काही स्थानिक पत्रकार होते, आम्ही सकाळची पूर्ण सकाळ माध्यम समूहाची सगळी टीम तिकडे गेली होती। आम्ही पोलिसांना सगळी वस्तुस्थिती सांगितली, पण त्यावेळेला सुद्धा तिकडे खूप दडपण आणण्याचा प्रयत्न केला गेला, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला। वामन म्हात्रे यांच्याकडून सुद्धा माणसं पाठवण्यात आली, त्यांच्याशी चर्चा करा असं पोलिसांचं म्हणणं होतं। एकूणच पोलिसांची देहबोली ही इतकी संशयास्पद होती की गुन्हा दाखल करायचाच नाही, कुठेतरी समेट घालून आणायचा
फक्त माफी मागून हे प्रकरण संपवून टाकायचं या भूमिकेमध्ये पोलीस दिसत आहेत. त्यामुळे माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना आणि सर्वांना विनंती आहे, पोलिसांना विनंती आहे की या प्रकरणी त्या महिला पत्रकाराला न्याय मिळालाच पाहिजे. धन्यवाद.